नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आपल्याकडे एक म्हण आहे की बुचका कारभार करणे. बुचका कारभार म्हणजे काही संबंध नाही, काही देणे घेणे, उगाच त्याच्यामध्ये नाक खुपसायचं, उगाच आपलंच नाक कापून घ्यायचं, म्हणजे झालेलं काहीच नसतं, तुमचा काहीच संबंध नाही. मी तुम्हाला 2 बातम्या दाखवतो. त्याच्या आधी तुम्हाला मी त्याची पार्श्वभूमी सांगतो. 5 ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीचे जे आता कार्यक्रम सुरू झालेले दसऱ्यापासून, त्याच्यातला एक कार्यक्रम 5 तारखेला अमरावतीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी म्हणून दादासाहेब तथा रासू गवई यांच्या पत्नी मातोश्री कमलताई गवई यांना आमंत्रित केलं गेलं होतं. सरन्यायाधीश भूषण गवई आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या त्या मातोश्री. आता ह्यांना दिलेलं आमंत्रण संघानं त्यांना दिल्याच्या नंतर त्यांची परवानगी किंवा त्यांचा होकार असेल, जे काय असायचं ते झाल्याच्या नंतर त्यांनी पत्रिका छापली. ह्या पत्रिकेवरून महान लेब्रांडू पत्रकारितेचे सगळे अर्क असलेले जोगसत्ताचे संपादक यांनी पहिल्या पानावरती अक्षरशः 6-8 कॉलमी, म्हणजे बाजूला 2 काहीतरी दुसरे, पूर्ण हेडिंग काय दिलेले तुम्हाला मी दाखवतो. आता हा काय नतद्रष्टपणा आहे. जर त्या मातोश्री गवई यांनी ते आमंत्रण नाकारलं असतं तर प्रत्यक्ष त्यांना विचारून त्याच्या संदर्भामध्ये खुलासा घ्यायचा आणि मग बातमी छापायची की असं यांना आमंत्रण दिलं गेलेलं होतं. पण त्यांचं एक पत्र सोशल मीडियावर जे व्हायरल केलं गेलं ते खरं खोटं काय, त्याचं सगळं धिंगाण आता चालू आहे. काहीच कारण नसताना इतकी मोठी बातमी लोकसत्तानी पहिल्या पानावर द्यायचं काय कारण आहे? त्या अख्ख्या बातमीमध्ये कुठंच त्याला आधार नाहीये काही. म्हणजे इतकी मोठी पहिल्या पानावरची बातमी केली, त्याचा तुम्हालाकडे काहीच आधार नाही. आणि फक्त शेवटी एक असा मुद्दा टाकलेला आहे की संघाच्या एका स्वयंसेवकाने किंवा काय नाही ते कार्यकर्त्याने नाव न सांगायच्या अटीवर सांगितले की आम्ही त्यांना भेटून वेळ मागितली, त्यांनी होकार दिल्याच्या नंतर नाव टाकलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आता मी तुम्हाला दुसरी बातमी दाखवतो. त्यांनाच पहिल्याच पानावरती तेवढी तरी नाही पण मोठी जागा देऊन सांगावलं की नाही, मातोश्री गवई संघाच्या कार्यक्रमाला जाणार असा खुलासा डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केला. अरे मग हे आदल्या दिवशी का नाही सुचलं? हा जो नतद्रष्टपणा आहे ना, मी त्यापेक्षा तुम्हाला राजेंद्र गवईच काय म्हणले त्याचाच तुम्हाला व्हिडिओ, त्यांनीच तो व्हायरल केलेला आहे सोशल मीडियावरती. तुम्ही तो व्हिडिओ ऐका. 2 तारीख को धम्मचक्र प्रवर्तन दिन है. उसी दिन को आरएसएस का भी प्रोग्राम नागपुर में है. उसके बाद में 3 दिन के बाद में एक छोटा कार्यक्रम कुछ आरएसएस का अमरावती में होने जा रहा है. तो उसका इनविटेशन हमारे माताजी को आया कुछ महीने पहले. वो इनविटेशन आने के बाद में जो अभ्यास माताजी ने किया कि तुम उसमें से ऐसा निकला कि रिपब्लिकन पार्टी के बहुत बड़े दिग्गज नेता दिवंगत बैरिस्टर राजाबा खोबरागड़े एक मेन कार्यक्रम में आए थे. ये छोटे कार्यक्रम में नहीं जहां मम्मी जी जाने वाली थी, या जाएंगी भी. गवई साहब भी गए थे, इसलिए उन्होंने इन्विटेशन स्वीकार किया. ऐकलं? आता पत्रकारिता म्हणून जे मुद्दे मी तुमच्या समोर ठेवतो, ज्या बातमीच्या, सगळ्यात पहिल्यांदा आपण असं मान्य करूयात की काहीतरी बातमी होती, त्या पत्रकाराला वास लागला की याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे. त्या पत्रकाराचं काम होतं जाऊन प्रत्यक्ष त्या मातोश्री कमलाताई गवई यांची भेट घ्यायची, किंवा नंतर राजेंद्र गवई यांनी जो खुलासा केला त्यांना कोणी का असं गवई घराण्यातून अधिकृतरित्या कोणाला तरी विचारून त्याच्यावरती तुम्ही बातमी करायची ना, कुठली काय असं ना. मी परत आत्ताही सांगतो, आज 30 तारीख आहे आणि हा 5 तारखेचा कार्यक्रम आहे. मधल्या काळामध्ये काही घडेल आणि मातोश्री गवई असंही म्हणतील की नाही मला कार्यक्रमाला जायचं नाही. मला ते सगळं मान्य म्हणजे आपला काही संबंध नाही त्याच्यामध्ये. पण जर तुम्हाला बातमी करायची होती तर तुमच्या एका तिथल्या वार्ताहराने जबाबदार अशा तिथं जाऊन प्रत्यक्ष त्यांना विचारायचं किंवा दूरध्वनीवर संपर्क साधायचा. काही जे काही तुमचे संपर्काची साधने ते वाचून असं सांगायचं की अशी बातमी आलेली होती, पण त्याच्यावरती जेव्हा आम्ही खुलासा मागितला तेव्हा त्यांनी सांगितलेले की त्या जाणार आहेत. पण समाज माध्यमावरती ते पत्र फिरायला लागले, लगेच बाकीचे सगळे लिब्रांडू तलवारी उपसून वरती आले, समोर आले की ह्यांनाही फुरफुरलं, ह्यांनाही स्फुरण चढलं आणि लगे ह्यांनी सुद्धा तलवार काढली. अरे तुम्ही वर्तमानपत्र आहात, सोशल मीडियातली पोस्ट कोणी टाकल, डिलीट करल, काय होईल त्याचं? तुम्ही एवढी पहिल्या पानावरती बातमी छापायचा नतद्रष्टपणा केला कसं काय? आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणून बुचका कारभार जे म्हणतो ना आपणच आपल्या थोबाडीत खाडकन मारून घ्यायची.
मग दुसऱ्या दिवशी हा खुलासा का छापावा लागला? मी ह्याच्याही पलीकडे जाऊन अजून एक म्हणतो की पत्रकारांचं कामच आहे असं काहीतरी उलटं तिलटं शोधणे, काड्या करणे. आमच्या इथल्या स्थानिक भाषेमध्ये काड्या करणे म्हणजे पत्रकारिता, तेही मला कबूल आहे. मग तुम्हाला हिंमत आहे का अशा काड्या पुरोगामी पक्षातल्या एखाद्या विषयाच्या बाबतीत करायच्या? तुम्हाला यापूर्वी तुम्ही अशा काड्या जेव्हा बाकीच्या पक्षांमध्ये बाकीच्या संघटनांच्या बाबतीमध्ये असं तुमची हिंमत आहे का त्याच्या बाबतीत काही करायचं? ते ज्या दलित चळवळीच्या बाजू तुम्ही आता घेतात आणि ती दलित चळवळ आपल्या दावणीला बांधायचं, संघाचं कसं कारस्थान आहे म्हणून तुम्हाला एकदम स्फुरण चढलेले अशा खोट्या नाट्या बातम्या लावता. या छत्रपती संभाजीनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था पीपल्स एज्युकेशन सोसायटी त्याच्यामधल्या मारामाऱ्याच्या बातम्या लावता का तुम्ही रेग्युलरपणे? बाबासाहेब आंबेडकरांनी जे ग्रंथालय मोठ्या कष्टानं उभं केलं होतं त्यातले कितीतरी पुस्तकं पाण्यामध्ये भिजून खराब झाली, ज्याच्यावर बाबासाहेबांच्या सह्या होत्या. कधी बातम्या लावल्या होत्या तुम्ही याच्या बाबतीतले? या सगळ्या पुरोगामी बदमाशांनी जर यांना काड्याच करायच्या होत्या, काड्याच करायच्या आहेत, काड्या करणं म्हणजे पत्रकारिता आहे, तर मग तुम्ही या सगळ्या पुरोगामी चळवळीमध्ये जेव्हा त्या चळवळीला नाट लागणाऱ्या अशा काही गोष्टी घडतात, त्या चळवळीमध्ये विकृती समोर येतात, त्या बातम्या तुम्ही कधी लावता का? याच्या उलट मी तुम्हाला सांगतो, हे तर इतके नतद्रष्ट आहेत. विश्वंभर धर्मा गायकवाड म्हणून एक पुरोगामी चळवळीतले नेते कार्यकर्ते आहेत, जे कोणी आहेत त्यांचं त्यांना माहीत. त्यांचा एक यांनी लेख छापला होता 2016 मध्ये, लोकसत्ताची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि सध्याचे राजकीय पक्ष मोदी सारखं जे सगळं मोदी आणि भाजपचं संघात जे धार्मिक पक्ष, धार्मिक असलेलं असं जे आव्हान आहे, हिंदू काय बाकीच्यांचा द्वेष करणारं ते परतवायचं असेल तर आपल्याला कसं रस्त्यावरती उतरावं लागणार आहे, असा लेख छापला. ठीक आहे, त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. ठरवून पुरोगामी चळवळीतले सगळे बहुजनांची नाव टाकले त्याच्यामध्ये की ह्यांचं नेतृत्व ह्यांनी कसं पुढे यावं, पण पुरोगामी चळवळीत असलेल्या एकाही ब्राह्मणाचं नाव टाकलेलं नाही. हिंदुत्ववादी म्हणत नाही मी, भाजप संघवाले म्हणत नाही मी. हा लेख छापलाय या फेक सत्तावाल्यांनी. का? तेव्हा तुम्हाला खडसावून नाही विचारता आले त्यांचा लेख आल्याच्या नंतर, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये ठरवून फक्त अब्राह्मणे तर सगळ्यांची नावं घेत आहेत, पुरोगामी चळवळीत असलेल्या ब्राह्मणांची नावांचं कशामुळे तुम्हाला विटाळ लागतोय? म्हणजे आता ही सगळी पुरोगामी चळवळ नवीन पद्धतीची मनुस्मृती ही लिहायला घेतलं का ह्यांनी आता? म्हणजे त्या मनुस्मृतीमध्ये त्याच्यावरचा वाद बाजूला ठेवा. हे म्हणतात ना, म्हणूनही मी तो आरोप मान्य करतो की दलितांना, क्षुद्रांना कसं स्थान दिलं होतं, ठीक आहे, त्यांचा विटाळ कसा मानला होता तेही ठीक आहे. त्यांच्या गळ्यामध्ये मडकन, कमऱ्याला झाडू कसे होते त्याचा पुरावा नाही मिळालेला. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी आपण लिहिलेलं केसरीमधलं पत्र माग घ्यावं लागलेलं आहे, तेही सगळं ठीक आहे, मी कबूल करतो. असं असेल, आता उलट मी विचारतो, म्हणजे तुम्ही आता काय नवीन व्यवस्थेमध्ये सामाजिक पातळीवरती ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये मडकं आणि ब्राह्मणाच्या कमरेला सामाजिक दृष्ट्या झाडू लावणार आहेत का आता? आणि त्याचं तुम्ही समर्थन करणार आहात का? अडचण इथं आहे. तुम्हाला काड्या करायच्यात ना पत्रकारिता म्हणून, जरूर तुम्ही काड्या करा. असंतांचे संत म्हणून तुम्ही लेख मागे घेता, तर तुमची हिंमत आहे का अशा पद्धतीचं बाकीचं कुठे हे करायची? तिथं तुमच्या मालकाने तुमची शेपूट पिरगाळली की एकदम तुम्ही शांत बसलात. मग जेव्हा तुम्ही महाकुंभ असो किंवा बाकीच्या बाबतीमध्ये असो गच्चाळ अशा बातम्या लावल्या त्यावेळी, मग तेव्हा का नाही बातम्या माग घेतल्या? मग कोणीतरी शेपूट पिरगाळली म्हणून? हा जो नतद्रष्टपणा आहे ना, हा जो निवडक जे चावटपणा चालतो ना, ठरवून करायचं. मी परत सांगतो, मातोश्री कमलताई गवई यांनी त्यांचा निर्णय काय ते घ्यावा. आज राजेंद्र गवईने जो खुलासा केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये आमचंही सुद्धा स्वतःचं असं म्हणणं आहे, संघाने त्यांना बोलवलं का तर बोलवलं, त्यांनी यायचं ठरवलं का तर हो, नाही ठरवलं तर नाही. जी काही वस्तुस्थिती असेल त्या पद्धतीनं बातमी लावावी. पण यांचा नतद्रष्टपणा असा आहे की यांच्या डोक्यामधला जो मोदी द्वेष, संघद्वेष, भाजप द्वेष बसलेला आहे, त्याच्या पोटी इतके आंधळे झालेले आहेत की सावन के आंधे को सब हरा दिखता है, असं ती हिंदी मधली म्हण आहे, तसं झालेलं आहे यांचं. हे द्वेषामध्ये मी परत सांगतो, प्रत्यक्षामध्ये उद्या यांनी असं म्हणाल्या मातोश्री गवई की नाही मी जाणार, तर बिलकुल त्याची बातमी करा, तुम्ही छापान संघाला 4 शिव्या घाल. हे जे आहे ना, ज्या पद्धतीनं हे वागतात त्या पद्धतीनं हे स्वतःच, अगदी आम्ही आत्ता व्हिडिओ केला होता तो रोहित वेमुला SFIचा कार्यकर्ता होता आणि कम्युनिस्टांच्या पॉलिट ब्युरोमध्ये दलित कसे नाहीयेत हा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे. पण ते नाही सांगणार हे
त्याला भाजप विरोधी ह्याचा तो कसा बळी आहे, त्याची आत्महत्या म्हणजे हत्याच कशी, अशा पद्धतीनं सगळं वातावरण केलं. तिथं त्याच्यानंतरच लगेच त्याच्या आत्महत्येनंतरच झालेल्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीमध्ये एबीव्हीपीची दलित महिला निवडून आलेली होती. आताही त्या ठिकाणी पूर्णपणे सगळीच्या सगळी विद्यार्थी संसदी एबीव्हीपीची निवडून आलेली. म्हणजे ह्यांचे फेक नॅरेटिव्ह कसे तोंडावर आपटतात हे तर एका दिवसात उलटलं. तुम्ही मातोश्री गवईंची बातमी छापली अगदी पहिल्या पानावरती नतद्रष्टपणे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचा खुलासा अशा पद्धतीनं छापायला लागला. ह्या अशा नतद्रष्ट लिब्रांडो पत्रकारितेचं काय व्हावं काही वेगळं सांगायची गरज नाही. आपला खप का घटलेला आहे आणि तुमच्या बातम्या आलेल्या, तुमचे लेख आलेले असे सोशल मीडियावर टाकल्याच्या नंतरच लोकांना का कळतात, प्रत्यक्ष वाचून का कळत नाही, हे मी लोकसत्ता प्रत्यक्ष पैसे देऊन विकत घेऊन बोलतो आहे. मला कोणी व्हॉट्सअपवर पाठवलेलं आणि ते तुमच्या समोर मी तर मांडलेलं असं नाहीये. माझ्याकडे नेहमीच हे वर्तमानपत्र, हेच नाही 3 इंग्रजी आणि 2 मराठी 5 वर्तमानपत्र येतं. त्यांना सुधारायचं नाही, त्यांची मर्जी. म्हणून मला वाटतं ते राहुल गांधी सारखे विरोधी पक्ष नेते आणि असे लिब्रांडो पत्रकार हे जितकं भाजपचा प्रचार करतात तितकं स्वतः भाजपवाले करत नाहीत. इथेच थांबूयात. धन्यवाद.